राज्यात 300 कोटी वृक्षारोपण अभियान राबवले जात असताना पालघर जिल्ह्याने पुढील 3 वर्षात तब्बल 1 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प केलाय। यंदाच्या वर्षी विविध शासकीय आणि खासगी संस्थांच्या माध्यमातून 40 लाखांहून अधिक वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे। मात्र एका बाजूला वृक्षारोपणाची मोठी मोहीम सुरू असताना दुसऱ्या बाजूला विविध राष्ट्रीय प्रकल्पांसाठी 4.5 लाख झाडांची तोड होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। त्यामुळे नवीन वृक्ष लागण्याबरोबरच अस्तित्वातील झाडांचे संरक्षण आणि पुनर्लागवडीवर भर देण्याची गरज निर्माण झाली आहे। सध्या पालघर जिल्ह्यात सुमारे 30% वनाच्छादन असून ते 33% वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे। गेल्या वर्षी 38 लाख वृक्ष लागवडीचे लक्ष्य असताना प्रत्यक्षात 45 लाख वृक्षांची लागवड करण्यात आली होती। विशेष म्हणजे वृक्ष लागवडीनंतर त्याचे संगोपनही प्रभावीपणे केले जाते। जिल्ह्यातील वृक्षांची जगण्याची टक्केवारी 75 ते 80% असल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान वन विभागानेही उल्लेखनीय कामगिरी करत 2023 ते 25 या कालावधीत लाखो वृक्षांची लागवड केली असून यंदा जवळपास 6 लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे। हरित पालघरच्या दिशेने हा महत्त्वाचा टप्पा मानला जात असला तरी विकास आणि पर्यावरण यामध्ये समतोल राखण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे आहे। द पोलीस न्यूजसाठी माधव तल्ला, पालघर।